सांगलीच्या ढगेवाडी येथे पालकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। आष्टा शिराळा राज्य महामार्ग रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे या मार्गावरील शिराळा व इस्लामपूर एसटी बस डेपोने एसटीची सेवा बंद केली आहे। त्यामुळे या परिसरातील ढगेवाडी, ऐतवडे, बुद्रुक येथील शालेय विद्यार्थी शिराळा, इस्लामपूर येथे शाळेसाठी जात असतात। या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी एसटी सेवा बंद असल्याने त्यांच्या शालेय शिक्षणाचे नुकसान होते। शाळा चालू होऊन बरेच दिवस झाले, एसटी महामंडळाने बस चालू न केल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज ढगेवाडी तालुका वाळवा येथील फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले। यावेळी कुरळप पोलीस स्टेशनचा चौक बंदोबस्त होता। आमची अडचण दूर करावी, प्रश्न सुटला नाही तर डेपोमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। आज या ठिकाणी ढगेवाडी गावाजवळ ढगेवाडी गावातील आणि ऐतवडे बुद्रुक गावातील पंचकृषीतील लोकांनी रस्ता रोको केलेला। तो रस्ता रोको मेन ह्याच्यासाठी केला की गेली 10 ते 15 दिवस झालं शिराळ्यावरून येणारी एसटी या ठिकाणी आज थांबलेल्या एसटी येत नाही। कारण एसटी डेपोतनं कारण सांगितलं जातं की रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी काम चालू असल्यामुळे एसटी येऊ शकत नाही। पण गेली 10 दिवस झाले इथले ढगेवाडी असेल, ऐतवडे बुद्रुक पंचकृषीतील मुलं शाळेला गेलेले नाहीत किंवा शाळेला जा येण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास होत आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलं की एक मोठं आंदोलन इथं उभा करायचं ना। आज आम्ही इथं गेली 1 तास झालं रस्ता रोको केलाय आणि आता इथं त्या ठिकाणी एसटी महामंडळाचे प्रतिनिधी आणि ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय रस्ते विभागाचे कंत्राटदार या ठिकाणी अधिकारी प्रशासकीय आलेले आहेत। आम्ही त्यांच्याशी इथं या ठिकाणी या विषयावर बोलणी करणार आहे। पण आम्हाला जर इथं व्यवस्थित न्याय मिळाला नाही आणि हा रस्ता उद्यापासून जर एसटीसाठी खुला झाला नाही आणि एसटी जर आली नाही तर आम्ही एसटी डेपोमध्ये जाऊन तिथं आंदोलन करणार। एसटी डेपोला जिथं अडचण आहे तिथं कंत्राटदारांनी किंवा या ज्यांनी या रस्त्याचं काम घेतलंय किंवा प्रशासनानं इथल्या त्या एसटीचं जिथं जिथं त्यांचं म्हणणं अडचण आहे त्या अडचण त्यांनी 1-2 दिवसात त्या ठिकाणी पूर्ण करावी। आणि त्यातनं जर मार्ग नाही निघाला तर एसटीवाले सुद्धा मुद्दाम कारण सांगत आहेत, कारण सगळ्या बाकीच्या गाड्या ये जा करत आहेत आणि एसटीलाच काय अडचण आहे। म्हणून आम्ही डेपोमध्ये जाऊन त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, आमचा जर हा प्रश्न इथं मार्गी नाही निघाला तर। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव अक्षदा निवास माने, मी राहणार कारव्यात। मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। मी महामंडळाला ही विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एसट्या पाठवाव्या आणि जर त्यांनी एसट्या पाठवल्या नाही तर आमच्या ह्या सर्व पोरींचं हे एकच मत आहे, जर तुम्ही एसट्या पाठवणार नाही तर ह्या सर्व मुलींच्या खात्यांवर 2000 तुम्ही पाठवून द्या। कशासाठी पाठवून द्या? आम्हासनी या जायला पाठवून द्या तुम्ही।